नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नसंच क्रमांक 4. मित्रांनो, आजचा आपला प्रश्न क्रमांक 4 आहे. सामान्य ज्ञान प्लस मराठी व्याकरण ह्या दोन्हीचे पण आपण प्रश्न मिक्स या ठिकाणी घेत आहोत. मित्रांनो, चला तर मग आपण डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याकडे, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या तालुक्यामध्ये झाला? किल्ला तर सर्वांना माहीत आहे शिवनेरी, पण तालुका विचारला आहे आपल्याला. मित्रांनो, हा प्रश्न आहे तो पुणे पोलीसला या ठिकाणी विचारलेला आहे. नेक्स्ट, या ठिकाणी बघा, आता पर्याय आपल्याकडं राजगड, रायगड, वाई आणि जुन्नर. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म झाला होता तो जुन्नर तालुक्यामध्ये झाला होता. शिवनेरी हा किल्ला आहे तो जुन्नर तालुक्यामध्ये येतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 25 आहे मित्रांनो. गेटवे ऑफ इंडियाची उभारणी इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती? गेटवे ऑफ इंडियाची जी उभारणी आहे मुंबईला, ती इंग्लंडच्या कोणत्या महाराजाच्या आगमनानिमित्त केली होती? तर बघा, पर्याय आपल्याकडे फिलिप दुसरा, जॉर्ज पाचवा, जॉर्ज दुसरा, फिलिप पहिला. तर गेटवे ऑफ इंडियाची स्थापना जॉर्ज पाचवाच्या आगमनानिमित्त केली होती. कोणत्या? जॉर्ज पाचवाच्या आगमनानिमित्त करण्यात आली होती. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 26 आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? तर अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक. तर कोल्हापूर या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 27 आहे मित्रांनो. पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस प्रशासन हा विषय संविधानाच्या कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पर्याय संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची यापैकी नाही. तर पोलीस प्रशासन हा जो विषय आहे तो राज्याचा विषय आहे, त्यामुळे तो राज्य सूचीमध्ये येतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, पुढील प्रश्न मित्रांनो. पंचायत राज पद्धतीचा प्रमुख उद्देश कोणता? पंचायत राज पद्धतीचा जो मुख्य उद्देश था तो कोणता था? तर बघा, पर्याय आपल्याकडं आर्थिक स्वावलंबन, प्रशासकीय शिक्षण, लोकशाही विकेंद्रीकरण, ग्राम विकास. तर पंचायत राज ही जी पद्धत आली होती तर त्याचा जो मुख्य उद्देश था तो कोणता था? तर लोकशाही विकेंद्रीकरण पंचायत राजचा मुख्य उद्देश होता. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 29 आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली? महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी करण्यात आली? तर 1 मे 1960, तेव्हा तर महाराष्ट्र स्वतंत्र झाला होता, म्हणजे महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. हे ऑप्शन तर नाही येणार. 1 मे 1962 हे मित्रांनो योग्य उत्तर आहे. 1 मे 1962 पासून पंचायत राजची अंमलबजावणी सुरू झाली होती, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 30 आहे मित्रांनो. महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही संस्था कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र ही जी संस्था आहे ती कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई शहर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर. तर पोलीस संशोधन केंद्र ही जी संस्था आहे ती पुणे या ठिकाणी आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 31 आहे मित्रांनो. कॅनबरा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? कॅनबरा हे शहर कोणत्या देशामध्ये आहे? तर पर्याय आपल्याकडं न्यूझीलँड, जर्मनी, फ्रान्स यापैकी नाही. तर मित्रांनो, कॅनबरा हे शहर जे आहे ते ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. ऑस्ट्रेलिया पर्यायामध्ये नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही याचं योग्य उत्तर होईल. ऑस्ट्रेलियाची जी राजधानी आहे ती कॅनबेरा आहे, त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट, पुढील प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो?
तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत कोकण, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ. तर तलावांचा प्रदेश म्हणून पूर्व विदर्भ ओळखला जातो. तलावांचा प्रदेश म्हणून आपण पूर्व विदर्भ याला ओळखतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33 आहे मित्रांनो, संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर पर्याय आपल्याकडे या ठिकाणी मुंबई, चंद्रपूर, सातारा आणि गोंदिया. तर संजय गांधी नॅशनल पार्क कोठे आहे? तर सातारा येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 34 आहे मित्रांनो, गोबर गॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू असतो? गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर बघा पर्याय आपल्याकडे मिथेन, इथेन, प्रोपेन आणि सोडियम. तर गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? मिथेन. मिथेन वायू हा गोबर गॅसमध्ये असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35 आहे मित्रांनो, ग्रेट वॉरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट वॉरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आपल्याकडे जापान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण कोरिया. तर ग्रेट वॉरियर रीफ जी आहे ती या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. ग्रेट वॉरियर रीफ ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36 आहे मित्रांनो, या ठिकाणी माजलगाव धरण गोदावरी नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे. माजलगाव हे जे धरण आहे ते कोणत्या नदीवर विचारलेले आपल्याला? तर इंद्रावती, सिंदफणा, पर्णहिता आणि वैनगंगा. तर मित्रांनो माजलगाव हे जे धरण आहे ते या ठिकाणी ते सिंदफणा नदीच्या नदीवर बांधलेले. कोणत्या? सिंदफणा नदीवर बांधलेले एक धरण आहे. सिंदफणा ही जी नदी आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37 आहे मित्रांनो, सॅमसंग कंपनी कोणत्या देशाची आहे? आपण जे मोबाईल वापरतो सॅमसंग, ती कंपनी जी ती कोणत्या देशाची आहे? तर जापान, दक्षिण कोरिया, चीन आणि भारत. तर मित्रांनो सॅमसंग ही जी कंपनी आहे ती दक्षिण कोरियाची कंपनी आहे. कुठली? दक्षिण कोरियाची. तर आणि ॲपल कंपनी कोणत्या देशाची आहे? तर ॲपल जी कंपनी आहे ती अमेरिकेची आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 38 आहे मित्रांनो, राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर बघा आपल्याकडे पर्याय आहेत स्पीकर म्हणजेच अध्यक्ष, त्यालाच आपण अध्यक्ष म्हणतो, की राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान. तर राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर या ठिकाणी उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 39 आहे मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? इंटरपोल ही संघटना आहे, त्या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर लंडन, लिऑन, बर्लिन आणि न्यूयॉर्क. तर इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? लिऑनमध्ये आहे. लिऑन. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. लंडन हे कुठे आहे? ब्रिटन येथे आहे. आणि बर्लिन जर्मनीची राजधानी आहे. आणि न्यूयॉर्क अमेरिकेमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40 आहे मित्रांनो, तुर्किया सिरिया भागात फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्रबिंदू कोणते होते? तुर्की आणि सिरिया यामध्ये जो 2023 मध्ये भूकंप झाला होता त्याचा केंद्रबिंदू कोणता होता? तर बघा पर्याय आहेत गाझियान्टेप, डॉमास्कस, इस्तानबुल आणि अंकारा. तर मित्रांनो त्या भूकंपाचा जो केंद्रबिंदू होता तो गाझियान्टेप होता. कोणता होता? गाझियान्टेप. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41 आहे मित्रांनो, मार्च 2023 मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांनी कॉन्क्लेव्ह कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता? मार्च 2023 मध्ये पुणे येथे आर्मी चीफ यांचे कॉन्क्लेव्ह मध्ये कोणत्या खंडातील देशांनी सहभाग घेतला होता? तर अमेरिका, आफ्रिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. तर मित्रांनो आफ्रिका खंडातील देशांनी यामध्ये सहभाग घेतला होता. हा पेपर 2024चा असल्यामुळे हे 23चे करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत.
नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42 आहे मित्रांनो, चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक कोणता आहे? चाइल्ड हेल्पलाईनचा आपल्याला विचारलेला आहे. तर बघा 1098, 1008, 1082 आणि 1086. तर चाइल्ड हेल्पलाईनचा जो संपर्क क्रमांक आहे तो कोणता आहे या ठिकाणी? 1098 1098 हा चाइल्ड हेल्पलाईनचा संपर्क क्रमांक आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? H3N8 विषाणूमुळे कोणत्या प्रकारचा आजार होतो? तर याचं योग्य उत्तर काय होईल? बर्ड फ्लू होते. H3N8 या विषाणूमुळे बर्ड फ्लू होतो. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 93 आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होत आहे? महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होत आहे? तर पर्याय आहेत आपल्याकडे नागपूर, पुणे, सोलापूर आणि मुंबई. तर याचं योग्य उत्तर काय होईल? पुणे येथे महाराष्ट्रातील पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तयार होत आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94 आहे मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात जलपर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले? महाराष्ट्र राज्यात जलपर्यटन कोणत्या जेलपासून सुरू करण्यात आले? तर पर्याय आपल्याकडे येरवाडा जेल पुणे, आर्थर रोड मुंबई, तळेजा सेंट्रल रोड जायघर आणि नाशिक रोड सेंट्रल. तर जलपर्यटन कुठून सुरू करण्यात आले? येरवाडा जेल पुणे येथून जलपर्यटन सुरू करण्यात आले होते. नेक्स्ट महिम किल्ला म्हणजेच मुंबई कधी बांधला? महिम जो किल्ला आहे तो कधी बांधला विचारलेला आहे. तर 8वे शतक, 12वे शतक, 10वे शतक आणि 14वे शतक. तर मित्रांनो जो महिम किल्ला आहे तो 12व्या शतकामध्ये बांधला होता. मुंबई येथील महिम किल्ला 12व्या शतकामध्ये बांधला होता. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 96 मित्रांनो, भारताची पहिली क्नोल्ड देशी गीर गाईचे नाव काय होते? भारताची पहिली कोल्ड देशी गीर गाईचे नाव काय होते? तर गंगा, वीरा, विराटा आणि गिरिजा. तर त्या गाईचं नाव काय होतं या ठिकाणी? गंगा होतं. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 97 मित्रांनो, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? तर पर्याय आपल्याकडे नांदेड, जळगाव, पुणे आणि अहिल्यानगर. तर मित्रांनो स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे होते? तर पुणे येथे आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट बघा मित्रांनो, अजून प्रश्न आहेत आपल्याकडे. ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला सरळ विचारलेलं आहे, कर्णम मल्लेश्वरीचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर बॉक्सिंग, वेटलिफ्टिंग, भालाफेक आणि उंच उडी. तर कर्णम मल्लेश्वरीचा संबंध कशाशी आहे? वेटलिफ्टिंगशी आहे. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट इंग्लंडमधील ग्रीनविच येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे 5 वाजले असतील तर त्याच वेळी भारतामध्ये किती वाजले असतील? तर बघा मित्रांनो, भारताची जी वेळ आहे ती इंग्लंडच्या ग्रीनविच टाईमच्या 5.5 घंटे पुढे चलते. म्हणजे तिथं जर 5 वाजले असतील तर त्याच्यापेक्षा 5.5 घंटे पुढे, म्हणजेच संध्याकाळचे आपल्याकडे 10:30 वाजले असतील, रात्रीचे 10:30 वाजले असतील. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट 1857चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कुणी लिहिले होते? तर बघा पर्याय आपल्याकडं लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, वि. दा. सावरकर. तर 1857चे स्वातंत्र्य समर हे जे पुस्तक आहे ते वि. दा. सावरकर यांनी लिहिले होते. ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट हा खूप महत्त्वपूर्ण आणि सोपा प्रश्न आहे मित्रांनो. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर बघा हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा पुस्तकांचे, वनस्पतींचे, आंब्यांचे आणि किल्ल्यांचे.
महाबळेश्वर भिल्लार हे गाव कशाचे प्रसिद्ध आहे? पुस्तकांसाठी प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? लोकशाहीचा गाभा म्हणजे काय? तर बघा, प्रौढ मताधिकार, सत्तेचे विकेंद्रीकरण, राखीव जागांचे धोरण, न्यायालयीन निर्णय. तर लोकशाहीचा गाभा म्हणजे काय असतो? सत्तेचे विकेंद्रीकरण. ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध डॅश डॅश यांनी परिषद भरवली. तर मुंबई येथे देवदासी विरुद्ध कोणी परिषद भरवली होती? तर बघा, आपल्याकडे पर्याय आहेत. आपल्याकडं विष्णू शास्त्री, रमाबाई रानडे, वीरा शिंदे आणि महर्षी कर्वे. तर मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध कोणी या ठिकाणी परिषद भरवली होती? तर वीरा शिंदे यांनी. ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये प्रत्यवर्ती विद्युत धारेची वारंवारता किती आहे? भारतामध्ये प्रत्यवर्ती विद्युत धारेची वारंवारता किती आहे? तर 50 हर्ट्ज, 100 हर्ट्ज, 200 हर्ट्ज, 440 हर्ट्ज. तर मित्रांनो, भारतामध्ये प्रत्यवर्ती विद्युत धारेची वारंवारता जी आहे ती 50 हर्ट्ज आहे. किती? 50 हर्ट्ज. नेक्स्ट आहे मित्रांनो, काँग्रेसने 1948 साली भाषावार प्रांत रचनेकरिता JVP समिती नेमली होती. खालीलपैकी कोणत्याच ते सदस्य नव्हते? तर काँग्रेसने जी 1948 मध्ये भाषांवर प्रांत करता जी या ठिकाणी समिती नेमली होती, JV समिती, तिचे सदस्य कोण नव्हते ते विचारले. तर वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, पट्टीभिता समय्या आणि SM जोशी. तर या ठिकाणी कोण नव्हते? SM जोशी हे त्या समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजवळचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे? उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला बघितलं तर जो मृगजवळचा जो आभास होतो तो कोणत्या गोष्टीमुळे होतो? तर प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे परावर्तन, आंशिक आंतरिक परावर्तन, पूर्ण आंतरिक परावर्तन. मित्रांनो, त्याचं जे कारण आहे ते प्रकाशाचे अपस्करण आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होईल. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधानपद याची चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी कोणची जोडी चुकीची ते तर ओळखायची आहे. मोरे त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते, हे बरोबर आहे. हंबीरराव मोहिते सेनापती होते, हे पण बरोबर आहे. अण्णाजी दत्तो सचिव होते, हे पण ठीक आहे. पण निराजीरावजी सुमंत हे या ठिकाणी चुकीची जोडी आहे. नेक्स्ट जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर होतो? जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तामुळे होतो? तर बघा, 0 डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री, 90 डिग्री पूर्व, 90 डिग्री पश्चिम, 180 डिग्री. तर मित्रांनो, जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख आणि वारातील बदल कशामुळे होतो? 180 डिग्री म्हणजे 180 डिग्रीमुळे होतो. नेक्स्ट वनस्पतीच्या फुलातील डॅश डॅश घटक दलांना पकळ्या असे म्हणतात. तर कशाला म्हणतात? वनस्पतीच्या फुलामध्ये जो दलपुंज भाग असतो त्याला आपण पाकळ्या म्हणतो. कोणता भाग? दलपुंज. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगी नाही त्याचा पर्याय निवडा. खालीलपैकी कोणता प्राणी जो आहे तो उभयलिंगी नाही? तर पट्टकृमी, गोलकृमी, प्लॅनेरिया आणि लिव्हरलूक. तर मित्रांनो, गोलकृमी हा जो प्राणी आहे तो उभयलिंगी या ठिकाणी नाहीये. नेक्स्ट लास्ट प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थान कोठे आहे? राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थान कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल? पुणे. पुणे येथे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्थान आहे. हे होते मित्रांनो आजचे महत्त्वपूर्ण प्रश्न आपण बघितले. आजचा आपला हा किती होता? 4था सेट होता. याआधी आपण 3 सेट घेतलेले आहेत. जर तुम्ही बघितले नसतील तर ते पण बघून घ्या. प्लेलिस्ट बनवली आहे. तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतात त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.